वधूवरांचं आगमन त्याच फॅक्टरी होणार आहे। वधूवरांचं आगमन विवाह मंडपमध्ये होत आहे। आजूबाजूला थांबलेल्या पाहुण्यांना पुरुष एकदा विनंती, आपण आजूबाजूला न थांबता विवाह मंडपाच्या आतमध्ये स्थानापन्न व्हायचं। स्टेजच्या समोर उभा असणाऱ्या पाहुण्यांना माझी विनंती, उजव्या बाजूला स्थानापन्न व्हा। स्टेजच्या समोरील बाजूस भरपूर जागा शिल्लक आहे। पाठीमागे उभा असणाऱ्या सर्व स्तंभांनी मान्यवरांना विनंती करतो की आपण स्टेजच्या उजव्या बाजूला स्थानापन्न व्हायचे। कोणी उभा टाकायचं नाही अशा आपल्याला चित्रे पाटील परिवाराच्या वतीनं आग्रहाची विनंती आहे। चित्रे पाटील परिवाराने आपल्याला बसण्याची अतिशय सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून कोणी उभा न टाकता उजव्या बाजूला स्थानापन्न व्हायचे अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। अक्षता वाटप करणारे संशय मंडळी, सर्व पाहुणे मंडळींना अक्षता पोहोचण्याची आपण नोंद घ्यायची आहे। विवाह म्हणजे दोन मनांचं मधुर मिलन। विवाह म्हणजे दोन मनांचं मधुर मिलन। सासर आणि माहेरची मंगळ चला आपल्या बहिणी विनंती, आपण आठवण घेऊन साजरा करायचंय। आजूबाजूला सर्वच पाहुणे मिळेल। वधूवरांचं आगमन विवाह मंडपमध्ये होत आहे आणि म्हणून आपण आजूबाजूला न थांबता विवाह मंडपमधून स्थानापन्न व्हायचंय। अक्षता वाटप करणारे संशय मंडळी, अक्षता वाटप करणारे संशय मंडळीला विनंती, सर्व पाहुणे मिळून आपण अक्षताचं वाटप करायचंय। नवरीच्या मामाला विनंती, आपण नवरीबाईने घेऊन यायचंय। नवरीच्या मामाला विनंती, आपण सोबत लग्न पत्रिका घेऊन नवरीबाईने घेऊन यायचंय। आत्याबाईने विनंती, आतोबाने घेऊन सज्ज राहा। डीजे बंद करा। डीजे वाल्याला विनंती, आपण डीजे बंद करायचं आहे। आत्याबाईने विनंती, आपण आतोबाने घेऊन लवकरात लवकर यायचे। दोन्हीकडील विवाहांना विनंती, विवाह भेटीसाठी आपण जिथं कुठं असाल तर लवकरात लवकर स्टेजवरती यायचंय। वेळ झालेला आहे, अगदी काही क्षणामध्ये आपण या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। स्टेजच्या समोरील बाजूचे पाहुणे मंडळी उभा आहेत, त्यांना माझी विनंती। हॅलो हॅलो नवरीच्या मामास सन्मानपूर्वक नम्र विनंती आहे। लग्न विधीची वेळ जवळपास झालेली आहे। वधूला घेऊन लग्न मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळती यायचं आहे। तसेच आत्याबाईलाही विनंती आहे, आत वळणे आपण लवकरात लवकर करून घ्यावे। अक्षता वाटप करणाऱ्या युवकांना विनंती आहे की आपण सर्व पाहुणे मंडळीला अक्षता पोहोचतील याची काळजी घ्यायची आहे। पुन्हा एकदा नवरीच्या मामास विनंती आहे, वधूला घेऊन लवकरात लवकर लग्न मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळती यायचं आहे। आत्याबाईला सुद्धा विनंती आहे, कृपया आपण आत वळणी करून घ्यायची आहे। हॅलो 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 आत्याबाईने विनंती, आपण आतोबानी करून घ्यायची आहे। स्टेजच्या समोर बाजूस उभा असणाऱ्या पाहुण्यांना विनंती, उजव्या बाजूला भरपूर जागा शिल्लक आहे, त्या ठिकाणी कोणी उभा टाकू नका अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे। काही क्षणातच वधूवरांचं आगमन स्टेजवरती होईल। त्यानंतर आपण हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज स्टेजवरती होईल। महाराजांचं पूजन वधूवरांच्या शुभ हस्ते होईल। त्यानंतर आपण या सोहळ्याला सुरुवात करणार आहोत। ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी। ज्यांची बाग फुलून आली त्यांनी दोन फुले द्यावी। ज्यांचे सूर जुळून आले त्यांनी दोन गाणे द्यावी। ज्यांची उंची आभाळ एवढी त्यांनी थोडे खाली यावे। आणि आमचे भोसले पाटील परिवार आणि चित्रे पाटील परिवाराचे आग्रहाचे प्रेमाचे स्वागत आपण स्वीकारावे। आपण सर्वजण
भोसले पाटील परिवार आणि चित्रे पाटील परिवाराने आपल्याला अगत्याचं प्रेमाचं लाख मोराचं निमंत्रण दिलं. त्या निमंत्रणाचा स्वीकार करून आपण सर्वजण सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, वैद्यकीय, कला, क्रीडा, व्यापारी आणि आध्यात्मिक क्षेत्रात काम करणारे आमचे सर्व वारकरी आणि ज्यांचा खऱ्या अर्थाने या मातीशी मान आहे तो माझा शेतकरी, आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित झालात. आपल्या सगळ्यांचं पुरुष एकदा मी मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. हरिभक्त पारायण उमेश महाराज तपोणकर यांना विनंती आहे मंगळाष्टक म्हणण्यासाठी आपल्याला स्टेजवरती यायचं आहे. स्टेजच्या समोर बाजूचे पाहुणे मंडळी उभा आहेत त्यांना माझी विनंती, उजव्या बाजूला भरपूर जागा शिल्लक आहे, आपण त्या ठिकाणी कोणी उभा न टाकता जेणेकरून आतमध्ये बसलेल्या पाहुणे मंडळींना बाहेरची हवा लागू द्या. आपण समोर न उभा टाकता उजव्या बाजूला येऊन स्थानापन्न व्हायचं अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. स्टेजच्या समोर बाजूस प्रवेशद्वारासमोर जे मंडळी उभा आहेत म्हणजे पुन्हा एकदा नम्रतेची विनंती, आपण समोर येऊन स्थानापन्न व्हावं, कोणी उभा टाकायचं नाही. चित्रे पाटील परिवाराने आपल्याला बसण्याची सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून आपण त्या ठिकाणी उभा न टाकता समोर येऊन स्थानापन्न व्हावं अशी आपल्याला नम्रतेची विनंती आहे. हॅलो हॅलो. पुन्हा एकदा नवरीच्या मामास विनंती आहे, लग्न विधीची वेळ जवळपास होऊन गेलेली आहे, वातावरण बदलत आहे, त्यामुळे कृपया वधूला घेऊन लवकरात लवकर लग्न मंडपाच्या प्रवेशद्वाराजवळती यायचं आहे. आत्याबाईला सुद्धा विनंती आहे, आतवळणी लवकरात लवकर करून घ्यावी. मंगळाष्टक फक्त आणि फक्त 5 होतील याची कृपया सर्वांनी दक्षता घ्यायची आहे. आदरणीय हरिभक्त पारायण उमेश महाराज तपोणकर आपणास नम्र विनंती आहे की आपण स्टेजवरती यावं. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणनाथा गणाधीशा गणेशा गणनायका सकल कलेचा उद्गाता तू विद्यांची देवता. निर्विघ्नं पार पाडशी सदा हे गणपती बाप्पा मोरया. देवाचा देव महागणपतीच्या कृपा आशीर्वादाने, आई जगदंबेच्या कृपेने, गजानन महाराजांच्या कृपा आशीर्वादाने जिच्या खुशीतून हिंदवी स्वराज्याचं देखणं स्वप्न निर्माण झालं, त्या राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ ज्या महापुरुषाने देखणं स्वप्न सत्यामध्ये उतरवलं तो राजा शिवछत्रपती, ज्या वारसाने हे देखणं स्वप्न खांद्यावर घेतलं आणि पेललं तो राजा शंभू छत्रपती, जगद्गुरु संत तुकाराम महाराज, संत एकनाथ महाराज, संत नामदेव महाराज, संत जनाबाई, क्रांतीज्योती ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले, लोकमाता अहिल्याबाई होळकर या सर्व देवी देवतांच्या, साधू संतांच्या, महामानवांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या रणझुंजार महाराष्ट्रातील आडगाव या पुण्यनगरीमध्ये अगदी मराठमोळ्या वातावरणामध्ये सप्तपदीच्या प्रदक्षिणेने, अग्निहोमाच्या तेजस्वितेने, सुमनांच्या सुगंधाने, वाद्यांच्या मंगलध्वनीने, मंगळसूत्राच्या पवित्र बंधनाने हा पवित्र विवाह सोहळा संपन्न होत असता आणि खास परिवार आणि खरवे परिवार याच्या उपस्थित झाला त्याबद्दल पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम आगतम. धन्यवाद. अतिशय सुंदर असं संचलन या ठिकाणी झालेलं आहे. यानंतर आजूबाजूला थांबलेल्या सर्वच पाहुण्यांना विनंती, आपण विवाह मंडप